तुला मूवीच सांगू का मी डायरेक्ट? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स. व्हॅलेंटाईन डे. हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा आर.जे. प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि सन मराठी आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या मालिका आणतच असतं, पण आता यानंतर आणखीन एक सुंदर मालिका आपल्याला बघायला मिळणार आहे, तुझ्यासाठी तुझ्या संग, आणि त्यातलेच आपले सगळ्यांचे लाडके कलाकार आपल्यासोबत आहे. सो अशोक आणि अनुष्का आपल्यासोबत आहे. सो तुमचं या खटपटीमध्ये खूप मनापूर्वक असं स्वागत आहे आणि सुरुवातीलाच मी एकदा शुभेच्छा देतो की या तुमच्या सगळ्या कार्यक्रमासाठी. सो आपण सुरुवात अशी करूयात की तुमचा म्हणजे जी काही भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल मला आधी थोडंसं ऐकायला आवडेल. आम्हाला तसं प्रोमोमध्ये काही दिसतंय, थोडंसं भांडण दिसतंय स्टार्टिंगला, पण आता आय डोंट नो, तर तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ओके. प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल, त्यातनं तुम्हाला एक अंदाज आला असेल, पण तरी मी वैदही नावाचा कॅरेक्टर प्ले करते. वैदही ही लहानपणापासून हॉस्टेलमध्ये वाढलेली आहे, त्यामुळे ती खूप इंडिपेंडंट आहे, खूप जास्त स्वावलंबी आहे, ती खूप कॉन्फिडेंट आहे, ती स्पोर्टी आहे, ती कमाल कबड्डी खेळते. तिची स्वतःची काही मतं आहेत, काही व्ह्यूज आहेत, त्यावर ती नेहमी ठाम असते आणि अन्याय तिला अजिबात सहन होत नाही आणि त्याला कसं आणि कुठे आन्सर द्यायचं हे तिला माहिती असतं. सो असं हे माझं कॅरेक्टर आहे. माझ्या खूप जवळपास जाणारं कॅरेक्टर आहे, त्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं ते आधी, आणि आता प्ले करताना अधिक मजा येते आहे. तिच्या लेअर्स आणि तिचं सगळं एक बेसिक जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही मॅनरिझम्स आहेत, त्या इम्बाईब करताना. आणि मला खात्री आहे की आजच्या ज्या मुली आहेत आपल्या, त्या खूप रिलेट करतील या कॅरेक्टरशी. त्यांना त्यांच्याशी रिझम्बल होणारी एक मुलगी कदाचित समोर दिसेल आणि मी त्याला जस्टिस देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि ती जेव्हा तेजासमोर येते तेव्हा काय गमती जमती होतात ह्या तुम्हाला बघायला आवडतीलच, कारण तेजाचं कॅरेक्टर कसं आहे ते. नमस्कार. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे तेज प्रताप मक्तेदार. हा गावातला पॉलिटिशियन बाई आहे, त्यांचा मुलगा आहे. आणि माझी आई पॉलिटिशियन असल्यामुळे मी पण त्याच झोनमधला तो राजकीय कार्यकर्ता या झोनमध्ये वावरतो गावात. सो माझ्या आईवर प्रचंड प्रेम आहे, त्यांचंही माझ्यावर प्रचंड जीव आहे. कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर हा प्रचंड असा रावडी आहे, बिनधास्त असा कॅरेक्टर आहे. आणि मित्रांवर त्याचं प्रचंड प्रेम आहे, कबड्डीवर प्रेम आहे, असं सगळं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात. आणि आपण म्हणूया की पहिल्या नजरेत त्याचं प्रेम होतं वैदेहीशी. आणि आपण असं म्हणूया की तो लाजत नाही प्रेम करायला किंवा व्यक्त व्हायला, तो बिंदास त्याच्या पद्धतीने त्याच्या स्टाईलमध्ये हा व्यक्त होत असतो. ते कदाचित समोरच्याला चुकीचं वाटत असेल ती पद्धत, पण त्याच्यासाठी ते बाई आपली हे. सो तशा पद्धतीचं आहे आणि म्हणून मला वाटतं तो जास्त इंटरेस्टिंग होईल. आणि मग तो असं म्हणूया की तो स्वतःच्या बाबतीत खूप कॉन्फिडंट आहे, त्याला माहिती आहे मी काय करतो आहे ते. मग आपण म्हणतो ना की बॉडी आणि शब्द एकाच लाईनमध्ये आहेत त्याचे. मग काहीतरी वेगळा विचार करतो आणि करतो आहे काहीतरी वेगळं, असं काही नाही आहे. सो त्याला माहिती आहे तो काय करतो आहे, त्याला माहिती आहे त्याचा एम काय आहे. सो तो आणि व्यवस्थित तो सगळ्यांना हँडल करत असतो, सगळ्यांना मॅनेज करत असतो, स्वतःच्या आईला, वैदेहीला, बाकीच्या मित्रांना. असं तो कॉम्बिनेशन असं मस्त छान अशा झोनमध्ये तो कॅरेक्टर आहे. म्हणजे तुझ्या एकंदरीत मला या बोलण्यातून खूप जाणवलं की हे कॅरेक्टर थोडंसं चांगलंसुद्धा आहे, बिकॉज आम्हाला त्यात तुला प्रेम होतं हे खरं आहे, पण तुझी व्यक्त करण्याची भावना ही खूप वेगळ्या प्रकारे दाखवली. सो तर आम्हाला त्याच्यामुळे अजून क्युरियोसिटी वाढलेली की हा माणूस नेमका कसा आहे. आपण नाही का म्हणतो की आपल्या कॉलनीतले हे पोरं, गल्लीतले पोरं हे एकदम टपोरी आहेत, त्यांच्यासोबत राहू नका, लाईक तसं टाईपचं हे कॅरेक्टर आम्हाला वाटलं. आता मला याच्यानंतर विचारायला आवडेल, ज्यावेळेस तुमच्याकडे या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं की ही भूमिका तुम्हाला साकारायची आहे, त्यावेळेसचा काय एक्सपिरियन्स होता, काय अनुभव होता, काय एक्सप्रेशन्स दिले? मी रडले. कारण अगदीच छोटी प्रोसेस होती माझी ऑडिशनिंगची आणि याची. मी आज मला ऑफिसला बोलवलं होतं पोतडीच्या. मी निखिल सर, विनोद सरांना भेटले, त्यांनी मला एक्सप्लेन केलं काय आहे काय नाही. दुसऱ्या दिवशी मी ऑडिशन दिली, हा आलेला, त्याच्यासोबत स्क्रीन टेस्ट वगैरे केली. आणि तिसऱ्या दिवशी मला रात्री कळलं की मला लॉक करतायत करून, आणि मला खूप भरून आलं होतं इमोशनली.
मी खूप लकी समजते स्वतःला की हे कॅरेक्टर माझ्या वाटेला आलं माझं पहिलं लीड म्हणून. कारण ही मुलगी खूप तुफान आहे. ती एक स्पार्क घेऊन येते वेगळाच, आणि तिला प्ले करताना जितकी मजा मला येते ती मी ग्रँटेड नाही घेऊ शकत. सो आय वॉज ओव्हर द मून त्या दिवशी जेव्हा मला कळलं. आय कुडंट बी हॅपियर. हां 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 नाही, एकतर हे पोतडीसोबत माझं दुसऱ्यांदा काम करतो मी. एक मालिका त्यांची मी आधी केली आहे, जी गाजलेली मालिका आहे. आणि परत जेव्हा मला कळलं की ह्या प्रोडक्शन हाऊसने मला विचारलं आहे, तेव्हा मी प्रचंड खुश होतो. कारण एकतर विनोद दादांचा मी प्रचंड फॅन आहे आणि ते खूप कमालीचे डिरेक्टर आहेत, विनोद लवेकर. आणि परत सन मराठीवर काम करायला मिळतं आहे, कारण सन मराठीची टीमसोबत मी काम केलेलं आहे परत. सो असं ते सगळं कॉम्बिनेशन होतं. आणि जेव्हा मला ही गोष्ट सांगण्यात आली तर म्हटलं कमाल गोष्ट आहे, कमाल कॅरेक्टर आहे म्हणून. आणि मग मला असं म्हणूया आपण की नाही म्हणण्याचं काही ह्याच्यात कारणच नव्हतं, मुद्दाच नव्हता. सो सगळं ते जुळून आलं होतं. कारण परत चिन्मय मांडलेकर स्क्रीन प्ले लिहिणार होता, विकास पाटील डायलॉग लिहिणार होता, विनोद लवेकर डिरेक्ट करणार. म्हणजे सगळंच ते एक कॉम्बिनेशन, जे मसाला आपला पाहिजे असतो ना, तो सगळाच त्याच्यात मला मिळाला. म्हणून लगेच हो म्हणून टाकलं. खूप सुंदर वाटलं मला हा तुमचा एक्सपिरियन्स, आणि तुझा तर खूप छान होता. मला आता याच्यानंतर असं विचारायला आवडेल, आपण या व्हिडिओजमार्फत, या चॅनल्समार्फत नेहमी आहे ना सगळ्या प्रेक्षकांसोबत बोलत असतो. त्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांना सगळ्या गोष्टी सांगता. पण यावेळेस मला आपला हा खटपटीचा कॉमन क्वेश्चन आहे आणि सगळ्यांना आवडता क्वेश्चन आहे की तुम्ही आज तुमच्या फॅमिलीला काहीतरी सांगायचं आहे, ज्यामुळं तुम्ही आज इथं आहात, स्टेटवरती असता खूप वेळा, त्याच्यामुळं फॅमिलीचं सोबत राहता येत नाही. आम्हाला बघून नुसतं असं वाटतं की यार कलाकाराचं लाईफ खूप सुंदर असतं, बट ॲक्च्युअल रिॲलिटी कशी आहे की फॅमिलीपासून लांब राहावं लागतं. सो फॅमिलीसाठी 1-2 शब्द झालेच पाहिजे मस्त. माझ्या आईबाबांनी, माझी मोठी बहीण आहे, ती सध्या आमच्यापासून लांब राहते आहे. सो त्यांनी मला नेहमीच प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलं आहे. अगदी लहानपणापासून कुठलेही क्लासेस म्हणा, कॉम्पिटिशन म्हणा, एक्झाम बंक करून नाटकाच्या प्रॅक्टिसला जायचं आहे म्हणा, काहीही म्हणा, त्यांचा कधीच कुठल्याच गोष्टीला नकार नव्हता. सो मी खूप लकी समजते की मी त्यांची मुलगी आहे. आणि मी आईला सांगू इच्छिते की आई, मी प्रॉपरली जेवली आहे आज, वेळच्या वेळे मी खाल्लं आहे, मी खूप पाणी पिते आहे. सो तू काळजी घेऊ नकोस. सेटवर सगळे खूप काळजी घेत आहेत माझी. मी एकदम खुश आहे. तो पण खूप काळजी घेतो, प्रत्येक बाबतीत घेतो, कामाच्या बाबतीत घेतो, पर्सनली पण घेतो. आणि ॲज अ को ॲक्टर तो खूप कमाल आहे. फार कौतुक नाही करणार आत्ताच, कारण पुढे काम करायचं आहे त्याच्यासोबत. सो हां, पण नो डाऊट तो खूप सांभाळून घेतो त्याच्या सगळ्याच कलाकारांना. आणि खूप मजा येते सेटवर. सो आई, डोंट वरी. पप्पा, बहीण, माझी दीदी आहे, मी हॅपी आहे, मस्त आहे. आणि थँक्यू, तुमच्यामुळे मी आज इथे जे काही करते ते सगळं तुमच्यामुळे. सो लव यू. खरं तर मला जायचं होतं आत्ता घरी. हां, तर म्हणजे सुरू व्हायच्या आधीच, पण ते काही कारणामुळे जाता नाही आलं. तुम्हाला जसं माहिती आहे मी गोव्याचं आहे. आणि खरं तर ते निवांत आहेत, त्यांना म्हणजे असं काळजी नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की मी एकटा खूप चांगला राहू शकतो. त्यामुळे असं काही त्यांना म्हणजे काळजीपोटी फोन असतोच ऑब्व्हियसली. हां, पण असं दररोज बोलणं जास्त होत नाही. 2 दिवसांनी की 3 दिवसांनी एकदा फोन येतो, मग तो एक 15-20 मिनटं फोन चालतो वगैरे वगैरे. सो मला असं मग त्यांना सांगण्यापेक्षा ते व्यवस्थित ते मासे बिसे खाऊन खूप चंगा त्यांचं लाईफ चाललेलं आहे. मला सगळं मीच खूप स्ट्रगल करतो आहे. पण येस, की नाही, ऑब्व्हियसली काळजी वाटते की एक मुलगा बाहेर राहतो आणि कसं एकटा कसं मॅनेज करत असेल. तर ते मी एवढंच सांगेन की मी व्यवस्थित आता शिकलो आहे सगळं, जेवण बनवायला, झाडू मारण्यापासून सगळंच म्हणजे. तर त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तर मी व्यवस्थित आहे. आता आपण भेटूयाच गणपतीला, मी येणारच आहे. याच्यानंतर आहे ना मी काही छोटेसे क्वेश्चन विचारणार आहे, त्याच्यात तुम्ही एकमेकाला बोट करून दाखवू शकता की हा असा आहे, किंवा तू असं सांगू शकता ही अशी आहे. अदरवाईज स्वतः तुम्ही हातवरती करू शकता जर तुम्ही खरंच तेवढे लॉयल असाल की ओके बाबा मी असा आहे. येस.
ओके, सो पहिला क्वेश्चन आहे, खूप इंटरेस्टिंग आहे की इतके दिवस तुम्ही आता एकत्र राहिलात, सो तुम्ही एकामेकाला ओळखू शकत असाल. सो खडूस कोण आहे दोघांमध्ये? थोडासा खडूस. आपण नाही का एखाद्या वेळेस बोलता बोलता बोलतो की यार तू लय खडूस आहे, यार तू असं करतो तसं. खूप चांगली माणसं आहेत. खडू तरी आम्ही दाखवलं नाही तिने. हां, सो नाही जेन्युअनली लॉयल आहोत म्हणून बोलतोय की आम्ही अजून तरी खडूस नाही आहोत, पण हळूहळू हो याची मला खात्री आहे. कुठे ना कुठेतरी ते येणार आहे बाहेर. आता याच्यामध्ये ॲटलिस्ट किमान हा क्वेश्चन तुला कळायला असेल, मला वाटतं कदाचित हीच असेल. शॉपिंग जास्त कोण करतं दोघांमध्ये? आतापर्यंत कळालं आहे तुम्हाला? आम्ही दोघंही करतो, तोही काही कमी नाही आहे. कालच गेली होती रे, काल. हे मी कालच घेतलंय गाईज. मी खूप शॉपिंग करते, पण तो पण स्वतःला खूप मेंटेन ठेवतो त्या बाबतीत. आणि आता शॉपिंग झाली, पण फिटनेस देखील महत्त्वाची. सो फिटनेसकडे जास्त कोण लक्ष देतं, कोणाला वाटतं? हो. याच्यानंतर जास्त भाव कोण खातं? खरंच जर असेल ना कोणीतरी तुमच्यापैकी, तुम्ही हातही दाखवू शकता. उत्तर द्यायला पण भाव खातो आम्ही. येस. सेटवरती नेहमी लेट कोण येतं? लेट प्रोडक्शनची माणसं. आम्ही दोघे आधी जाऊन बसतो, बाकी सगळे नंतर येतात बऱ्याच वेळा. उत्तर दिलं मी. याच्यानंतर मला असा प्रश्न विचारायला आवडेल, सगळ्या टीमसोबत काम करता, पण आता याच्या दोघांमध्ये तुम्हाला एकमेका कळायला असेल की लोकांमध्ये जास्त मिसळायला कोणाला आवडतं? त्याला दोघं नाही. हां म्हणजे मे बी कारण त्यांनी त्या प्रोडक्शनसोबत आधी एकदा काम केलेलं आहे, सो त्याची माणसं अजून जास्त जवळची आहेत. पण त्याला सगळ्यांचं सगळं माहिती असतं काय चाललं आहे काय नाही सेटवर, सो मी अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करते. आणि याच्यानंतर सगळ्यांचा आवडता क्वेश्चन की बडबड कोण करतं जास्त? आणि आणि यानंतर हा इंटरेस्टिंग क्वेश्चन की रील्स बनवायला कोणाला जास्त आवडतात? आणि कोण? आणि तू त्याला घेत असते का रीलसाठी, काही मोटिवेट करते? आज सकाळीच म्हटलंय की ती कन्व्हिन्स करते अजूनपर्यंत तिच्या ह्याच्यामध्ये. पण मी करणार आहे. मी त्याला एक पुढचे 2 महिने तू बघ त्याचं सोशल मीडिया आणि माझं आता बघ आम्ही काय 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 करतो ते तुम्हाला बघायला मौज येणार आहे आता. नक्कीच आम्हाला ते सोशल मीडियावर बघायला आवडेलच. याच्यानंतर मी तुला 3 मूवीजचं नावं सांगतो, ते फक्त तुला ॲक्टिंग करून त्याला सांगायचं आणि तू ओळखायचं आहे. ओके? येस. हा खूप सोपा असणार आहे. खूप सोपं आहे, नंतर थोडंसं अवघड असेल. येस, नंतर अवघड होईल ना मग. शब्द 3 आहेत. हां, पहिला, तिसरा. हां, साडी. खूप चांगली ॲक्टिंग करते तू. खरं ना, माहेरची साडी. मी म्हणाला होता आधीच की हे इझी असणार आहे. याच्यानंतर हे हो, मला माहिती आहे का? आय डोंट नो. आता तू आधी बोलला होता की मला सोपं सांगा, अवघड सांगा, मग आता अवघड घे. बरं, अवघड सांगितलं. 2 अक्षरी. मराठीचं सांग. हवा. रावडीवाला काहीतरी. हिरो वगैरे कोण, काय कसं? मला नाही वाटत हे सांगता येईल. नवीन पिक्चर आहे. हे काय असतं? साडी. शकतो की जुना मूवी आहे थोडासा. हां, म्हणजे जास्तही नाही. हिरो कोण आहे? अरे तुला मूवीच सांगू का मी डायरेक्ट? बरं सांग, चल. 2 अक्षरी आहे. पहिलं काय? नाजूक साजूक मुलगी. हे काय असतं पण? खूप वेळच होतोय, आपण त्याला सांगून टाकू. तू पण काहीतरी. ते फॉरेनची पाटली नव्हतं ते कसं करणार. गिरीश परदेशी होते त्यात. ओके, सो पाटली. हे काय? ठीक आहे, आपण ॲक्टिंगमध्ये थोडंसं आता अजून प्रो होणार आहोत. होणार आहे, प्रो हो. इथं 19-20 असेल पण सेटवर नाही.
हां यस चलो. सो आता आपण तुमच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही स्वतः प्रेक्षकांना सांगायचं आहे. आमची नवीन मालिका येते तुझ्यासाठी तुझ्या संघ सन मराठीवर. माझं कॅरेक्टर वैदही आहे, याचं कॅरेक्टर तेजा आहे आणि आमच्या सिरियलमध्ये ते दोघे एकमेकांसमोर येणार आहेत. दोघांच्या खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आहेत आणि त्या जेव्हा त्यांच्यात जी टशन होणार आहे ती बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. तेजाला लव ॲट फर्स्ट साईट होतं आणि तो ते कसं व्यक्त करतो ते पण सगळं खूप मजेशीर आहे. आपण असं सेलिब्रेट करतो 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. तर 14 जुलैला खऱ्या अर्थाने तेजा सेलिब्रेट करणार आहे प्रेमाचा दिवस असं म्हणूया आपण. हां तर तुम्हीही नक्की बघा 14 जुलैला तेजा कसा सेलिब्रेट करणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे, कारण संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. तर नक्की बघा तुझ्यासाठी तुझ्या संघ 14 जुलैपासून रोज रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. सो तुझ्यासाठी तुझ्या संघ ही मालिका आपण सन मराठीवरती 14 जुलैपासून नक्की बघायला विसरायचं नाही आहे. आणि यासोबतच हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि खटपटीला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.